ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला नियतीने तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते आणि इथे अर्जुन आणि सायली या दोघांनी सुद्धा प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा केलेले असतात आणि त्या पुराव्यांच्या आधारेच प्रियाने कशा पद्धतीने सगळ्यांना फसवलं आहे, घरातील एक एक व्यक्तीला कशा पद्धतीने त्रास दिला आहे हे सुद्धा सांगत प्रियाच्या प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा दिलेला असतो। आणि शेवटीला ती प्रिया मधुकर नसून, ती खरी तन्वी किल्लेदार नसून मैना आणि सदाची मुलगी बबली लोखंडे असल्याचं सायली अर्जुनने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या घटनेमध्ये अर्जुन सायलीला ज्या लोकांनी मदत केली ते लोकसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते। दिवस रात्र त्यांच्याबरोबर असणारी व्यक्ती म्हणजे चैतन्य, त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत जे इथे ऑफिसर म्हणून प्रत्येक वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। त्यानंतर मैना आणि सदा, वेळ उशिरा का होईना पण त्यांनीसुद्धा अर्जुन सायलीची साथ दिलेली असते। आणि बिचारी शांता मावशी, ज्यांना इथे प्रियाने त्यांची निर्घृण हत्या केली। आणि इथे जयेश असेल किंवा अजून इथे वंदना जाधव असतील, खूप लोकांनी इथे आता अर्जुन सायलीची या सर्व गोष्टींमध्ये मदत केलेली असते। आणि शेवटीला इथे त्या लोकांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलंच। प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची होती आणि शेवटीला ती दिलीच। इथे आता प्रियाच्या गुन्ह्याचा पाडा वाचल्यानंतर शांताचा खून हा प्रियानेच केला आहे आणि ती खरी बबली लोखंडे आहे हे इथपर्यंत सगळं सांगितल्यानंतर प्रियाला आता पोलीस हे आता धक्के मारत जेलमध्ये घेऊन जात असतात। आणि तेव्हाच प्रियाला चक्कर येते। प्रियाचा चेकअप केल्यानंतर इथे आता समजतं की प्रिया ही प्रेग्नंट आहे। पण प्रेक्षकांनो, प्रिया प्रेग्नंट असल्याचं समजताच इथे अश्विनने ते बाळ नाकारलेलं असतं। अश्विनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ते बाळ तर माझं नाहीच आहे। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा हा झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, अर्जुन सायली आता प्रियाला जेलमध्ये पाठवणारच असतात। प्रियाने पळून जाण्याचा प्रयत्न खूप केलेला असतो, पण इथे सायलीच्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या सगळा आपला कामधंदा सोडून प्रियावरती लक्ष ठेवायला आलेल्या असतात। दोन मैत्रिणी प्रियावरती लक्ष ठेवत असतात आणि प्रियाला इथे कुठेही जाऊ देत नाही, कुठेही पळून जाऊ देत नाही आणि कुठलंही वाईट कृत्यसुद्धा करून देत नाही। आणि प्रियाला पकडून अर्जुन सायली पोलिसांच्या स्वाधीन करत असतात। शेवटीला प्रेक्षकांनो, प्रिया ही खूप मोठी गुन्हेगार आहे। तिला आता पकडण्यासाठी सगळे लोक एकत्र आलेले असतात। एवढी मोठी ती गुन्हेगार आहे, नागराज आणि महिपतपेक्षा सुद्धा प्रिया एकदम अलग लेवलची गुन्हेगार दाखवले। म्हणून तर तिला पकडण्यासाठी, अर्जुन सायलीची मदत करण्यासाठी इथे 12, 13, 14 हिरोईनी एकत्र आलेल्या असतात, ज्या हिरोईनी आपल्या आपल्या सिरियलमध्ये खूप मोठ्या पद्धतीचं काम करत असतात, कितीतरी लोकांना नडत असतात। या सगळ्याजणी प्रियाला पकडण्यासाठी आलेल्या असतात आणि शेवटीला प्रियाला इथे आता पोलिसांनी पकडलेलं असतं। प्रियाला इथे संध्याकाळी 6 वाजता पोलीस पकडू शकत नाही, तिला गिरफ्तार करू शकत नाही, म्हणून सकाळी तिला अरेस्ट करायला आलेले असतात। आणि तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब एकत्र येतात, अश्विन असू द्या, अस्मिता, चैतन्य सगळेजण एकत्र असतात। आणि तेव्हा अर्जुन सायली म्हणतात की प्रियाने आतापर्यंत खूप गुन्हे केलेत, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा आता मिळेलसुद्धा, पण तरीसुद्धा कोर्टामध्ये तिला शिक्षा होईल तेव्हा होईल। पण प्रियाने तुम्हाला सगळ्यांनासुद्धा काही ना काहीतरी कारणाने त्रास हा दिलेला आहे, पर्सनल लेवलवरती तिने तुम्हाला त्रास दिला आहे। त्यामुळे कोर्टामध्ये निकाल लागायच्या आधी तुम्ही तिला गुन्हेगार घोषित करा आणि आपापल्या पद्धतीने तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या, तेव्हाच तिला खऱ्या अर्थाने शिक्षा मिळाली आहे असा त्याचा अर्थ होईल। तर इथे आता प्रियाने केलेले गुन्हे तर आम्हाला माहिती आहेत आणि त्याचीच शिक्षा तिला मिळते ना, पोलीस तिला घेऊन जात आहेत, मग अजून आम्हाला काय कळायचं बाकी आहे। तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी, आतापर्यंत तुम्हाला जे काही कळलं आहे ते सगळं वरवरचं सत्य आहे,
पण आतमध्ये अजून प्रियाने किती आणि काय काय गुन्हे केले ते तर तुम्हाला माहितीच नाही आहेत. तर याची सुरुवात कुठून झाली? तर या सगळ्याला सुरुवात झाली तेव्हापासून, जेव्हापासून इथे आम्हाला कळलं की प्रिया ही खरी नक्की आहे तरी कोण. प्रतिमा आत्याला चक्कर आली, प्रतिमा आत्याला रक्ताची गरज होती आणि तेव्हा इथे प्रियाला रक्त देण्यासाठी बोलावलं, पण प्रिया तिथे काही आली नाही. प्रतिमा आत्याला मी रक्त दिलं आणि तेव्हा आम्हाला संशय आला की याआधीसुद्धा प्रतिमा आत्याला ब्लडची गरज असताना प्रिया आली नव्हती आणि त्यांचं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुपसुद्धा सॅम्पलसुद्धा सारखंच आहे. मग प्रिया का नाही आली? आम्हाला तिच्यावरती संशय आला. आम्ही तेव्हा इथे अगदी दहीहंडीच्या दिवशी ब्लड कॅम्प आम्ही भरवला आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रियाचं ब्लड सॅम्पल घेतलं. तेव्हा आम्हाला कळलं की प्रियाचं ब्लड ग्रुप हे ओ पॉझिटिव्ह नसून AB निगेटिव्ह आहे. हे आम्हाला तेव्हा समजलं होतं. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे कसं शक्य आहे? ओ पॉझिटिव्हच आहे, मी चेक केलं ना दोघींचं ब्लड ग्रुप. तेव्हा इथे सायली म्हणते, हो आम्हाला तेव्हा संशय तर आलाच होता, पण तिचं ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह नाही आहे, AB निगेटिव्ह आहे. आणि तेव्हाच आम्हाला संशय आला की ही खरी तन्वी आहे ना. त्यानंतर इथे आता सगळ्या गोष्टी हळूहळू स्पष्ट होत होत्या. जेव्हा प्रतिमा आत्या मला म्हणाल्या की मला माझ्या सख्या मुलीविषयी प्रेम वाटत नाही, तेव्हा मी विचार केला की आपण तिच्याबरोबर एक वेळ घालवला पाहिजे. तेव्हा प्रतिमा आत्याने तिच्यासाठी तिच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि तिला बोलावलं. ती म्हणते, आई हा तू बनवलेला सगळा स्वयंपाक आहे का गं? मेनू तू ठरवलं आहेस, ह्या सगळ्या भाज्या, हे जेवण मी रोज माझ्या घरी खाते गं, मला हे काहीच आवडत नाही, तू कशाला बनवलंस हे जेवण? यापेक्षा पास्ता वगैरे तरी बनवायचा. त्यानंतर इथे प्रतिमा आत्या तिच्या डोक्याला, तिच्या केसांना तेल लावून देत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की लहानपणी तू माझ्याशी सगळं काही शेअर करायशीस, शाळेमध्ये काय केलं काय नाही, आता संसाराच्या काही गोष्टी मला सांग ना. तेव्हा ती म्हणाली की हो लहानपणी बोलत होते, पण आता मला बोर होतं. तेव्हा आम्हाला कळलं की प्रतिमा आत्यांना तिच्याबद्दल प्रेम का वाटत नाही, कारण ती कधीच मुलीप्रमाणे वागलीच नाही. तिला आपण सुधारण्याच्या इतक्या संध्या दिल्या, पण तिने काही सुधारण्याचं नाव घेतलं नाही. त्यानंतर इथे विषय येतो तो म्हणजे शांता मावशीचा. इथे आता मैनावती आणि त्याचबरोबर सदाशिव यांना पैसे देताना आम्ही प्रियाला पकडलं. प्रिया त्यांना पैसे का देत असेल हा प्रश्न आम्हालाही पडला होता. तर ती म्हणते की गरिबांना मी मदत करत होते, पण दर महिन्याला त्याच तारखेला प्रिया पैसे का देत होती? त्यानंतर प्रियाने पैसे बंद केले देण्यासाठी. तेव्हा मैना आणि सदा खूप चिडले होते आणि त्यानंतर मी जेव्हा त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हणाले की कर्ज देते म्हणून. पण आम्ही तेव्हा तिचं बँक स्टेटमेंट चेक केलं. तेव्हा सिनियरनीच आम्हाला मदत केली होती. बँक स्टेटमेंट चेक केल्यानंतर प्रिया एका ठराविक तारखेला 20 ते 30 हजार रुपये विड्रॉ करते आणि ते ट्रान्सफर करते कुणाला? मैना आणि सदाला. हे आम्हाला कळलं होतं. तर ते पैसे खरं तर त्यांना तोंड बंद करण्यासाठी देण्यात येत होते. आता ते तोंड नक्की का बंद करत होते ते सुद्धा आम्ही सांगतो. तेव्हा इथे आता वंदनाला बोलावलं जातं, मैना सदाला बोलावलं जातं. वंदनाने आता सगळ्यांसमोर इथे येऊन खुलासा ती करणारच असते, पण तोपर्यंत इथे अश्विन म्हणत असतो, पण मैना सदाला पैसे देण्याचं दर महिन्याला कारण काय होतं दादा? तेव्हा ते म्हणत असतात, कारण मैना आणि सदाला तोंड बंद ठेवायला सांगितलं होतं, कारण का त्यांना माहिती होतं की प्रिया नक्की कोण आहे. प्रिया नक्की कोण आहे हे आता त्यांना माहिती असल्यामुळे त्यांना तोंड बंद ठेवावं लागत होतं. त्यानंतर आम्हाला संशय आला की ती कॉलेजला नक्की जाते का, ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते का. तेव्हा ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते, लग्नाच्या आधीपासून करत होती, मी लाखो रुपये फी भरली आहे तिची. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिथेच तू चुकलास सिनियर, ती कॉलेजला खरोखर जाते की नाही जाते याची शहानिशा तू केलीसच नाही. तिने कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा केलं नव्हतं, तिने फक्त एक खोटं कॉलेजचं ID कार्ड तयार करून घेतलं होतं आणि ते तुला ती दाखवत होती आणि अशा पद्धतीने ती तुला फक्त चकवा देत होती की तिने फॅशन डिझायनिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण तिने कॉलेजची पायरीसुद्धा चढलेली नाही. कारण मी स्वतः त्या कॉलेजमध्ये फोन केला होता आणि इथे आता गेली 3-4 वर्षापासून तन्वी किल्लेदार नावाची मुलगी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते का हे मी विचारलं. तेव्हा 1-2 वर्षाचं नाही, तिने 3-4 वर्षाचं इथे आता सगळं जे काही सिस्टम आहे ती चेक केलेली असते. प्रिन्सिपलने सांगितलेलं असतं की या नावाची मुलगी 3 वर्षांपासून आमच्या कॉलेजमध्ये आलेलीच नाही आहे. तेव्हा इथे आता सत्य समजलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाचं एक एक करून भांडं फुटत असतं. प्रिया म्हणते, अरे बापरे, माझ्याविषयी या लोकांनी इतकी माहिती गोळा केली, त्यामुळे मला आता तोंड बंदच ठेवायला हवं.
तेव्हा रविराज काकांना कळतं की इतका पैसा भरून या मुलीने कुठल्याही पद्धतीचा कोर्स केलेला नाही आहे. आणि तेव्हा इथे आता मैनावती आणि सदा येतात आणि म्हणतात, काय गं ए टवळे, आम्ही तुझ्यावरती इतका विश्वास ठेवला आणि तू आमचा विश्वासघात केलास. तू म्हणालीस की तू आम्हाला दर महिन्याला पैसे देशील, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू आम्हालाच इथे ठेचायला निघालीस. इंजेक्शन देऊन आम्हाला मारण्याचा, आमचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केलास तू. तेव्हा इथे विषय येतो तो शांतामावशीचा. तर इथे संतोषला प्रियाने शांतामावशीवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तुम्हाला सगळ्यांना मी कोर्टामध्ये खोटं सांगितलं होतं की शांतामावशीला दुसऱ्या ठिकाणी मी शिफ्ट केलं होतं, कारण का तिच्यावरती संकट आलं होतं. पण इथे संकट आणणारी व्यक्ती म्हणजे प्रिया होती. प्रियाला शांतामावशीला मारायचं होतं, कारण शांतामावशी तिच्या बाजूने बोलायला तयार नव्हती. त्यांना आमची साथ द्यायची होती, म्हणून प्रियाला कायमस्वरूपी त्यांचं तोंड बंद करायचं होतं. आणि शेवटीला त्यांनी डाव साधलाच. तेव्हा इथे आता शांतामावशीची डेथ बॉडी तर तुझ्या गाडीमध्ये सापडली होती ना, ती कोणी ठेवली होती? तर ती डेथ बॉडीसुद्धा प्रियानेच माझ्या गाडीमध्ये टाकली होती. या गोष्टीचा खुलासासुद्धा अर्जुनने केलेला असतो. आणि त्यानंतर या सर्व गोष्टी आता अर्जुन आणि सायली संपूर्ण कुटुंबाच्या समोर सांगतात. तेव्हा इथे मैना सदा यांना नक्की का बोलावलं आहे, त्यांना तोंड बंद ठेवण्याचे कसले पैसे दिले होते, म्हणजे नक्की काय आहे? तेव्हा तिथे वंदना येते. वंदनाच्या मुलाला लहानपणी इथे प्रियाने आता पाडून कायमस्वरूपी त्याला अपंगत्व आले. म्हणजे आता तो मुलगा 30 वर्षांचा आहे, पण तो अजूनही अपंगच आहे. आणि हे सगळं कुणामुळे घडलं, तर प्रियामुळे घडलं होतं. तेव्हा प्रिया इथे आता उभी असताना वंदना जाते आणि तिच्या जोरदार थोबाडीत देते. प्रिया म्हणते, कोण आहे ही बाई? रस्त्यावरचे कुणी ऐरे गैरे येत आहेत आणि मला मारतायत, कोण आहे कोणी? ती म्हणते, मी आहे सोहम जाधवची आई वंदना जाधव. लहानपणी माझ्या मुलाला पाडलंस कमरेवरती आणि त्याला इथे आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. माझा मुलगा आता कधीच बरा नाही होणार आहे. ती म्हणते, हे सगळं खोटं आहे, पुराव्यांशिवाय माझ्यावरती आरोप करताय तुम्ही, पुरावे काय आहेत तुमच्याकडे? तेव्हा सायली म्हणते, पुरावा तोच आहे, तुझ्या खांद्यावरती जळका डाग आहे ना, तोच खरा पुरावा आहे. कारण त्याला जेव्हा पाडत होतीस ना, तेव्हा त्याने तुला चटका दिला होता. तुझ्या डाव्या खांद्यावरती जळलेला जो डाग आहे ना, तो मार्क तोच आहे. जेव्हा मी तुझा पदर लावत होते तेव्हा मी तो डाग बघितला होता. तेव्हा इथे आता सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. मग प्रिया नक्की आहे तरी कोण? तिचं ब्लड ग्रुप मॅच होत नाही आहे प्रतिमाबरोबर. तिचा DNA रिपोर्ट दिला जातो की प्रिया ही प्रतिमा आत्यांची नाही, तर प्रिया ही कोणाची मुलगी आहे? प्रिया ही आता मैना आणि सदाशिव लोखंडे यांची मुलगी आहे. ती म्हणजे बबली लोखंडे. तिचं नाव तन्वी किल्लेदारसुद्धा नाही आहे. ती इथे आता प्रिया मधुकरसुद्धा नाही आहे. ती खरी आहे बबली लोखंडे, मैना आणि सदाची मुलगी आहे ती. तेव्हा इथे मैना सदा म्हणतात, अगदी बरोबर, ही आमचीच मुलगी आहे आणि आम्ही हे सत्य कोणालाही सांगू नये म्हणून तिने आम्हाला दर महिन्याला पैसे देण्याचं आम्हीच दाखवलं आणि मग आम्ही परिस्थितीसाठी ते सगळं मान्य केलं. तिच्याकडून पैसे घेत राहिलो आणि हे सत्य आम्ही लपवून ठेवलं. कारण शेवटीला पोटची पोरगी होती ना आमच्या, तेव्हा आम्ही आमचं तोंड बंद ठेवलं. पण ती पोरगी आता आमच्याच जीवावरती उठली. आम्हालाच रस्त्यातून बाजूला करण्यासाठी तिने पॉयझनचं इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला. पण बरं झालं अर्जुन सायली होते म्हणून आमचा जीव वाचला. तेव्हा इथे आता सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. DNA टेस्टचे रिपोर्ट दिलेले असतात. ती प्रतिमाची मुलगी नाही आहे हे सिद्ध झालेलं असतं आणि ती मैना सैदाची मुलगी आहे हे सुद्धा आता अश्विनच्या समोर, संपूर्ण सुभेदार किल्लेदारांच्या समोर सिद्ध झालेलं असतं. तेव्हा इथे आता सगळेजण एक एक करून तिच्या थोबडे देतात. सगळेजण, अश्विन, पूर्णाजी, रविराज काका, प्रतिमा, कल्पना, अस्मिता, त्याचबरोबर प्रताप काका, विमल, सायली, अर्जुन, वंदना, मैना, सदा, सगळेजण चैतन्य तिच्या थोबाडीत देतात. तिला चांगला धडा शिकवतात. आणि मग काय होतं, आता सर्वजणांनी, कारण तिने प्रत्येकाला पर्सनली त्रास तर दिला होता, एक एक करून तिने सगळ्यांना त्रास दिला होता. त्यामुळे आता सगळ्यांनी एक एक करून जे थोबाडीत दिलेलं असतं, कारण नसताना तिने त्रास दिलेला असतो. ती खरी तन्वी किल्लेदार नव्हती सुद्धा, तरीसुद्धा तिने सगळ्यांना त्रास दिलेला असतो. म्हणजे खोटं बोलून गुपचूप ती राहिलेली सुद्धा नसते. सगळ्यांना विनाकारण ती त्रास देत राहते. त्यामुळे सगळेजण तिचं थोबाड फोडतात. आणि मग काय होतं, पूर्णाजी म्हणते, इन्स्पेक्टर, आताच्या आता हिला माझ्या नजरेसमोरून चालती करा, हिला जेलमध्ये पाठवा आणि अशी कठोरातली कठोर शिक्षा दे ना अर्जुन हिला, की ही जेलमधून मरेपर्यंत बाहेर नाही पडली पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पोलीस तिला आता धक्के मारत घेऊन जात असताना प्रियाला चक्कर येते, ती खाली कोसळते. सगळ्यांना वाटतं की ती नाटक करते. पण तेव्हाच इथे अश्विन तिला आता चेक करतो माणुसकीच्या नात्याने.
तेव्हा त्याला कळतं की ती प्रेग्नेंट आहे. तेव्हा इथे पुन्हा एकदा लेडीज डॉक्टरांना बोलावलं जातं. तेव्हा इथे प्रियाला चेक केल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचं समजतं. तेव्हा अश्विन म्हणतो, पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो, हे बाळ माझं नाही आहे. हे बाळ कुणाचंही असू दे, पण हे बाळ माझं नाही आहे. असं आता अश्विनने सगळ्यांच्या समोर सांगत खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो. बाळ माझं नाही आहे हे त्याने आता नाकारलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, प्रेग्नेंट असल्याचं आता प्रियाने सगळ्यांना सांगताच अश्विनने हे बाळ माझं नाही असं सांगत सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं.